बुंद्याकडनं पाल्यामुळे जास्त थंड लागत नाही आणि चिलिंग आहे ती ह्याच्यामुळे थोडस कमी येते. पाणी जास्त झालं, खत वेस्ट, सगळं वेस्ट. थंडीमध्ये सगळ्यात जास्त मुळी बंद पडण्याचं कारण मध्ये जास्त पाणी सोडणं. आता आपल्या प्लॉटचा वापसा कंडिशन बघितली पाहिजे. आता ही प्लॉट आहे, आज या प्लॉटला आज आपण 3 तास पाणी सोडलं तर हे तिसऱ्या चौथ्या दिवशी हे जो वापसा येतो का बघितला पाहिजे. तर ह्याला जास्त पाणी सोडलं नाही पाहिजे. तर जेवढं पाणी मापात सोडचाल तेवढं तुमची खतं लागू होणार. हे आता चालू आहे. ह्या टाईप मध्ये सुद्धा बघा तुमची, तुम्ही पाणी मापातच सोडा. पाणी जास्त झालं, खत वेस्ट, सगळं वेस्ट आणि मुळी 100% कार्य केलं पाहिजे. मुळी जेवढी चांगली असेल चालू तेवढं तुमची वादी सुपर होणार, बागाव करपे येणार नाही. त्यामुळे हे डोक्यात घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. पाणी व्यवस्थित सोडा, पाणी मापात सोडा, मापात पाप करू नका. जेवढं लागतंय तेवढंच आपल्या प्लॉटला पाणी द्या. थंडीमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये असं पाला असतील की नाही खाली पडलेलं, ती कट करू नका. ह्या बुंद्याकडनं असतील तर ह्या बुंद्याकडनं पाल्यामुळे जास्त थंड लागत नाही आणि चिलिंग आहे ती ह्याच्यामुळे थोडस कमी येते. म्हणजे आपलं थोडंसं प्रयत्न चालू स्वतःच ठेवलं पाहिजे. तर सगळ्या प्लॉटमध्ये तुम्हाला असं पाला असतील कुठेही तरी पालं कापू नका, राहून द्या. काय सुद्धा अडचण येत नाही. थोडं बघायला बेकार वाटतंय बरं का, पण माणूस दिसण्यापेक्षा वागण्यात चांगला असला पाहिजे. हे डोक्यात घेतलं पाहिजे. त्यामुळं बुंद्याकडलं पाला असतील तर पालं ती ठेवा, कापू नका. फक्त पिलं वारंवार कापा, रेग्युलरली कापा. सांगितलं होतं की नाही, केळीचं रेट 100% वाढणार. वाढलं की नाही? चला, आपल्या अकाउंटला नवीन असाल तर फॉलो करून व्हिडिओ शेअर करून जावा.